नमस्कार 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 मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस इन UK. US दौऱ्याचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघताय अशी मी आशा करतो. बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. न्यूयॉर्क, शिकागो, न्यू जर्सी, अक्षरधाम मंदिर, व्हर्जिनियातलं लुरे कॅव्हन्स, शेनांदोह नॅशनल पार्क असे खूप साऱ्या गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि आता आपण निघालो आहोत वॉशिंग्टन DC ला. चला, वॉशिंग्टन DC ला यायला तयार आहेत ना आमच्यासोबत? आम्ही चौघं म्हणजे स्नेहल, मी, प्रतीक आणि अभिजित दादा निघालो आहोत वॉशिंग्टन DC साठी. आणि हे बघा, आपण आता जातो आहोत वॉशिंग्टन DC ला. हे प्रसिद्ध वॉशिंग्टन मॉन्युमेंट जे उजवीकडे तुम्हाला दिसलं. तुम्हाला माहिती असेलच की US मध्ये खूप सारे स्टेट्स आहेत, पण वॉशिंग्टन DC हे कुठलंही सामान्य स्टेट नसून फेडरल स्टेट म्हणून घोषित करण्यात आलंय. कुठल्याही स्टेटच्या ज्युरिडिक्शन मध्ये वॉशिंग्टन DC येत नाही. त्याचं काम सगळं संपूर्ण स्वतंत्रपणे चालतं. जास्तीत जास्त सरकारी कार्यालय हे वॉशिंग्टन DC मध्ये आहेत. मेरीलँड आणि व्हर्जिनियाच्या स्टेट बॉर्डरला लागून वॉशिंग्टन DC आहे. पोटोमॅक रिव्हरच्या काठी वसलेलं वॉशिंग्टन DC. आता आपण जातोय वॉशिंग्टन मॉन्युमेंट बघायला. खूप खास आहे. एकंदरीत वॉशिंग्टन मध्ये फिरताना लक्षात आलं की अति जास्त स्वच्छ शहर वॉशिंग्टन आहे. खरोखर कॅपिटल सिटी US ची अशी वाटत होती. इतकी स्वच्छता तिथे होती. वॉशिंग्टन मॉन्युमेंट आता आपल्या डोळ्यासमोर आहे. वॉशिंग्टन मॉन्युमेंट हे सगळ्यात पहिले प्रेसिडेंट अमेरिकेचे जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या प्रित्यर्थ, यांच्या आठवणीच्या प्रित्यर्थ बसवण्यात आलंय, तयार करण्यात आलंय. चला बघूया. आता इथून तुम्हाला जे दिसतंय हे नजरेसमोर, तुमच्या नजरेसमोर जी बिल्डिंग आहे ते आहे सगळ्यात प्रसिद्ध, सगळ्यांना माहिती असलेलं व्हाईट हाऊस. व्हाईट हाऊस बघायला देखील आपण जातोय. आता तुर्तास आपण बघूया वॉशिंग्टन मॉन्युमेंट. सगळ्या सरकारी बिल्डिंग ह्या वॉशिंग्टन मॉन्युमेंट, व्हाईट हाऊस आणि या एरियामध्ये आहे. वॉशिंग्टन मॉन्युमेंटची उंची 555 फूट इतकी आहे. जोपर्यंत आयफेल टॉवर बांधलं गेलं नाही तोपर्यंत याला सगळ्यात उंच समजलं जायचं. हे तिथले आमचे काही फोटोज. वॉशिंग्टन मॉन्युमेंट 1884 साली बांधण्यात आलंय आणि तिथून ही बिल्डिंग दिसते ती म्हणजे कॅपिटॉल हाऊस. इतकं सगळं बाहेर काढून अल्झायमरवर उपयोगी केवढं कठीण आहे. वॉशिंग्टन मॉन्युमेंटला जायला कुठल्याही प्रकारचं तिकीट लागत नाही. फ्री मध्ये तुम्हाला वॉशिंग्टन मॉन्युमेंट बघता येतं. तर अवश्य जाऊन बघा, वॉशिंग्टन DC बघा. आता आपण पुढच्या टप्प्याला निघालो आहोत ते म्हणजे लिंकन मेमोरियल बघायला. अब्राहम लिंकन यांचं मेमोरियल हे वॉशिंग्टन मॉन्युमेंटच्या अगदी समोर आहे. तेच बघायला आपण जातोय. चला. वॉशिंग्टन DC मध्ये स्वच्छता आणि सुशोभीकरण सगळीकडे नीट करण्यात आलं होतं. त्यांचा इतिहास व्यवस्थितरित्या तुम्हाला समजावा याच्यासाठी प्रचंड मेहनत घेण्यात आली होती. सगळीकडे पाट्या व्यवस्थित लावलेल्या, सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगितलेल्या, जेणेकरून ठासून तुमच्या डोक्यात त्यांचा इतिहास लक्षात राहील. इथे प्रत्येक पिलरवर अमेरिकेत जितके पण स्टेट्स आहेत त्यांची नावं इथे लिहिलेली होती. इथून जेव्हा तुम्ही फिराल तेव्हा अमेरिकेतले सगळे स्टेट्स देखील तुम्हाला कळतील की किती स्टेट्स अमेरिकेत आहेत. म्हणूनच त्याला म्हणतात ना, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. हे आमचे तिथले फोटोज.
सुदैवाने अमेरिका दौऱ्यात आम्हाला ना कुठे पाऊस लागला ना काही त्रास झाला ना थंडी होती. मस्त ऊन होतं, त्यामुळे सगळं बघायला छान वाटत होतं. आणि आकाश कायम कायम निळशार आकाश तुम्हाला अमेरिकेमध्ये दिसेल, जे UK मध्ये आम्हाला कधीच दिसायचं नाही. हे जे दिसतंय तुम्हाला समोर, हे आहे अब्राहम लिंकन मेमोरियल. चला. अब्राहम लिंकन मेमोरियल देखील सगळ्यांसाठी फुकट आहे आणि 24 तास खुलं आहे. इथे एंट्री फी नाही कुठली, ना तुम्हाला जाण्याआधी बुकिंग करायची गरज आहे. हा बघा, अब्राहम लिंकन यांचा पुतळा लांबूनच दिसायला लागला, इतका मोठा आहे. 1922 साली याचं बांधकाम पूर्ण झालंय आणि हा पुतळा जो तुम्हाला समोर दिसतोय हा 19 फूट उंच पुतळा आहे, जो संपूर्णपणे संगमरवरापासून बनवण्यात आलेला आहे. आता आपण निघालो आहोत द मोस्ट अवेटेड गोष्ट बघायला, म्हणजे वॉशिंग्टन DC मध्ये येऊन, अमेरिकेमध्ये येऊन सगळी टुरिस्ट लोक इथे भेट देतात म्हणजे देतात. तर तिथे आपण निघालोय. तुम्हाला लक्षात आलंच असेल, मग बोर्डवर नाव होतं व्हाईट हाऊस बघायला. व्हाईट हाऊस बघायला जात असताना आजूबाजूला प्रचंड सुरक्षा तर होतीच, पण जितक्याही सरकारी बिल्डिंग्स होत्या, मग त्यांचं फायनान्स डिपार्टमेंट असू द्या किंवा मेडिकलचं असू द्या, ह्या सगळ्या बिल्डिंग्स तर दिसत होत्याच. शिवाय वॉशिंग्टन मॉन्युमेंट, कॅपिटल हाऊस, अब्राहम लिंकन मेमोरियल हे देखील दिसत होतं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल, या मध्यवर्ती भागातच सगळे. पण व्हाईट हाऊसची उत्सुकता अजून थोडी वेगळी होती, कारण मूव्हीजमध्ये खूपदा बघितलं आहे. हे आलो होतो आम्ही व्हाईट हाऊसच्या मागच्या बाजूला, पण इथून आम्हाला काय समाधान झालं नाही. म्हणून म्हटलं चला, इथून कायम मूव्हीमध्ये जसं दाखवतं तसं दाखवलं जातं तसंच बघायचं, आणि तेच बघायचं म्हणून पायपीट आमची सुरू झाली त्या दिशेने. आणि हे बघा व्हाईट हाऊस, असं जेलमधनं बघितल्यासारखं एवढंसं दिसतं. हे तिथले व्हाईट हाऊसचे आणि आमचे काही फोटोज. जसं UKला बकिंगहॅम पॅलेस तुम्ही बघायला गेला की तो जेलमधनं बघावं लागतो, तसंच आम्ही बघितला. आता आपण निघालो आहोत कॅपिटल बिल्डिंग बघायला. CAPITOL असं म्हणतात, कॅपिटल हिल. US सरकारचं सगळ्यात महत्त्वाची जागा, जिथे सगळे मंडळी देखील बसतात सरकारातली, आणि तीच बघायला आपण जातोय. आम्ही ज्या दिवशी वॉशिंग्टन DC मध्ये फिरायला गेलो होतो त्या काळात अमेरिकेमध्ये गव्हर्नमेंट शटडाऊन सुरू होता. त्यामुळे हे जे कॅपिटल हाऊस आहे, कॅपिटल बिल्डिंग, ते आम्हाला आतून काही बघता आले नाही. बाहेरूनच तिचं दर्शन घ्यावं लागलं आणि तिथे काही फोटो वगैरे काढून आम्हाला निघावं लागलं. बरेच दिवस गव्हर्नमेंट शटडाऊन सुरू होतं, त्यामुळे जॉर्ज वॉशिंग्टनचं घर देखील बघता नव्हतं आलं आम्हाला व्हर्जिनियातलं. हे आमचे तिथले फोटोज. तुम्हाला आपला छोटासा वॉशिंग्टन DCचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला अशाच लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की 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 सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माहिती तुम्हाला व्हिडिओजमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतोय आणि अमेरिका तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय.